प्रशासनात जाऊन उत्कृष्ट काम करू इच्छिणाऱ्या माझ्या भावी अधिकाऱ्यांना सप्रेम नमस्कार. सर्वांचे या देशातील ऑनलाईन शिक्षण प्रोव्हाइड करणाऱ्या सगळ्यात मोठी संस्था म्हणून ज्या संस्थेचं नाव आज देशामध्ये नावारूपाला आलेलं आहे, अशा या आपल्या अनअकॅडमीमध्ये पुनर्ष एकदा सर्वांचं स्वागत. आज मी प्राध्यापक सोमनाथ देवकर अनअकॅडमीमध्ये गणित, मराठी, बुद्धिमत्ता यासारखे स्पर्धा परीक्षेतील इतरही विषय शिकवण्याचं कार्य करत आहे. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेतील MPSC कंबाईनची परीक्षा असेल व पोलीस भरतीसाठी विशेष मार्गदर्शन करण्याचा वैयक्तिक मला अनुभव आहे. अनअकॅडमीमध्ये सांगायचं झालं तर प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र आणि दिग्गज अनुभवी प्राध्यापक वर्गांचा समावेश या अनअकॅडमीमध्ये आहे आणि देशातील ऑनलाईन शिक्षण प्रोव्हाइड करणारी ही अनअकॅडमी सर्वात मोठी अकॅडमी म्हणून आज नावारूपाला भारत देशामध्ये आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा चांगल्या अकॅडमीमध्ये जर आपल्याला नक्कीच प्रवेश घ्यायचा असेल तर स्ट्रक्चर असं आहे की 7,000 रुपये 12 मंथची फीस आहे. जर तुम्ही पर मंथ प्रमाणे फीस पेड करायची ठरवलं तर ते 583 रुपये प्रमाणे आपल्याला फीस पेड करावी लागते. जर 24 मंथचा आपण विचार केला ॲडमिशनचा तर 7,560 रुपये फीस आहे आणि 315 रुपये पर मंथ प्रमाणे फीस आपल्याला भरता येते. जर तुम्हाला फीसमध्ये कन्सेशन हवं असेल तर तुम्ही निश्चितपणे SOMNATH हा रेफरल कोड माझा यूज करू शकता आणि निश्चितपणे आपण स्पर्धा परीक्षेच्या अनअकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती निश्चितपणे चांगला अभ्यास करण्यासाठी सहभागी होऊ शकताय. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचं प्रकरण म्हणजे संख्याचे काही प्रकार हे घेऊन आलेलो आहे. याच्या अगोदर मित्रांनो आपण संख्याज्ञान हे प्रकरण अभ्यासलेलं आहे, परंतु संख्याज्ञान हे प्रकरण अभ्यासत असताना सर्व संख्या त्या प्रकारामध्ये शिकून आपल्या झालेल्या नव्हत्या, म्हणून काही आणि महत्त्वाच्या ज्या संख्या शिकवणं शिल्लक राहिलेलं होतं त्या संख्याचा प्रकार आज मी या सेशनमध्ये या लेक्चरमध्ये घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. चला तर मग पहिला जो संख्याचा प्रकार आहे तो म्हणजे त्रिकोणी संख्या. आता स्पर्धा परीक्षेमध्ये या त्रिकोणी संख्येसंदर्भात बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. याच्या अगोदर आपण काही संख्याचे प्रकार अभ्यासले. त्याच्यामध्ये मी नैसर्गिक संख्या हा एक आपण प्रकार अभ्यासलेला होता. नैसर्गिक संख्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण त्या तासिकेमध्ये अभ्यासलेले होते. नंतर पुढे आपण मूळ संख्या हा एक प्रकार आपण अभ्यासलेला होता. नंतर याच्यातलेच दोन प्रकार जोड मूळ संख्या व सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या त्या प्रकारामध्ये आपण त्या तासिकेमध्ये हे संख्याचा प्रकार आपण अभ्यासलेला होता. आणि नंतर जे बाकीचे संख्याचे प्रकार शिकवायचे शिल्लक राहिलेले होते ते आज आपण या तासिकेमध्ये ते प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे. तर चला तर मग त्रिकोणी संख्या, विशेषतः पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये या त्रिकोणी संख्येसंदर्भात वारंवार प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या परीक्षेमध्ये? पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपरमध्ये या त्रिकोणी संख्येसंदर्भात वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. आता त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात ते समजून घेण्याच्या तत्पूर्वी मला हे सांगायचं आहे की या त्रिकोणी संख्यावरती आपल्याला 4 प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. एक, त्रिकोणी संख्या ओळखा. नंतर प्रश्न असा असतो, खालीलपैकी दिलेल्या पर्यायातील कोणती संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा कोणती संख्या त्रिकोणी नाही, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. किंवा एखादी त्रिकोणी संख्या देऊन त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढा, असा दुसरा प्रश्न विचारला जातो. किंवा एखादी त्रिकोणी संख्या देऊन त्या त्रिकोणी संख्येच्या पूर्वीची एखादी त्रिकोणी संख्या काढायला लावतात. किंवा एखादी त्रिकोणी संख्या देऊन जसं की 21 या त्रिकोणी संख्येच्या नंतरची 5वी 7वी कितव्याही क्रमांकाची संख्या तुम्हाला काढायला सांगितली जाते. अशा पद्धतीनं 4 प्रश्न या त्रिकोणी संख्या संदर्भात परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळं सुरुवातीपासून आपण त्रिकोणी संख्या व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण याच्यावरती 4 टाईपचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. चला तर मग आपण सुरुवातीला त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात हे ओळखून घेऊ. आता तुम्हाला त्रिकोणी संख्यामध्ये काय सांगितलेलं आहे व्याख्यामध्ये?
दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण त्रिकोणी संख्या असं म्हणतो. आता काय सांगितलं मी, दोन क्रमवार संख्या घ्यायच्या, कोणत्याही दोन क्रमवार संख्या घ्या, त्यांचा गुणाकार करा आणि त्यांचा गुणाकार करून त्याची जी निमपट येते त्याला आपण कसली संख्या म्हणतो, त्रिकोणी संख्या असं म्हणतो. उदाहरण, कोणत्याही दोन क्रमवार संख्या घ्या, 7, त्याची क्रमवार संख्या कोणती येईल पुढे 8. काय सांगितली व्याख्या, दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकार. चला, 7 आणि 8 या क्रमवार संख्या आहेत. 7 8 56. जो गुणाकार आलेला असतो त्या गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे निम्मे करायचे. मग कोणत्याही संख्येला 2 ने भागले असतात त्या संख्येचे निम्मे होतात. मग 56च्या निम्मे किती रे, 2 2 4, 1 शिल्लक राहिलं, 2 चौक 8. म्हणून 28 ही कसली संख्या झाली, 28 ही त्रिकोणी संख्या तयार झाली. अशा पद्धतीनं उदाहरणामध्ये दिलेले आहेत 1 3 6 10 15 इत्यादी त्रिकोणी संख्यांची ही उदाहरणं आहेत. परीक्षेमध्ये विचारलं जातं की सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती, विचारलेला प्रश्न आहे. तर सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती आहे, 1. आता 1 ही त्रिकोणी संख्या आहे, कसली, सर्वात लहान. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो की त्रिकोणी संख्या ओळखा. मग त्रिकोणी संख्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. मग त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी तुम्हाला त्रिकोणी संख्याची जी व्याख्या आहे ती त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात हे व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं, दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण त्रिकोणी संख्या असं म्हणतो. आता आणखीन एक उदाहरण घेऊ. 9 ही एक संख्या घेतलेली आहे, तिची क्रमवार संख्या कोणती येईल, 10. या दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस, म्हणून मी डायरेक्ट याला भागतो, 2 1 2, 2 5 10, 9 5 45. 45 ही संख्या कसली आहे हो, 45 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे. किंवा 9 गुणिले 10 गुणाकार किती आला, 10 9 90. मग दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार किती आला, 90. मग या 90च्या निम्मे किती होतात रे, 90च्या निम्मे 45 येतात. म्हणून त्या संख्येला कसली संख्या म्हणायचं, त्या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणायचं. समजलं असेल. उदाहरणामध्ये सांगितले, पुन्हा एकदा सांगतो, 1 3 6 अशा पद्धतीनं एकूण त्रिकोणी संख्या कितीही येतात, अनंत निश्चितपणे सांगता येत नाहीत, परंतु सर्वात लहान त्रिकोणी संख्या नक्की सांगता येईल. सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती आहे, 1. व्याख्या समजून घ्या व्यवस्थित. आधी दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण कसली संख्या म्हणतो, त्रिकोणी संख्या म्हणतो. काही ठिकाणी असं सूत्र सांगितलेलं आहे, n (n + 1/2). अशा पद्धतीनं तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता येतात. ठीक आहे. चला तर मग या त्रिकोणी संख्याच्या आधारे परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात हे आपण त्या प्रश्नांचा आपण आढावा घेऊयात. ठीक आहे. प्रश्न पहिला, प्रश्न काय आहे पहा, खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या आहे. आता याच्यामध्ये कोणती संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला त्रिकोणी संख्याची व्याख्या माहिती असणं गरजेचं आहे. त्रिकोणी संख्यांची व्याख्या काय सांगितली मी तुम्हाला, दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या, दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार केला, त्या गुणाकाराच्या निम्मे करायचे आणि निम्मे करून जे उत्तर येतं ते उत्तर म्हणजे ती त्रिकोणी संख्या असते. मग आता याच्यामध्ये त्रिकोणी संख्या कोणती आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी तुम्हाला खाली 4 पर्याय दिलेले आहेत. आता पर्याय पहिला विचारात घेऊ. त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी काय करायचं, दिलेल्या संख्येची दुप्पट करायची. पहिला पर्याय 20, त्याची दुप्पट केली, किती आलं, 40. 40 आल्यानंतर जे उत्तर आलेलं आहे तिच्या जवळची वर्गसंख्या त्याच्यातून वजा करायची. 40च्या जवळ वर्गसंख्या कोणती आहे, 36. कुणाचा वर्ग आहे, 6चा. वजा बाकी करू, किती उत्तर आलं पहा, 4. हातचा 1 आला, 1 आणि 1 0, 1 आणि 3 4, 4 मधून 4 गेले 0. उत्तर किती आलं रे, 4. मग हे उत्तर आल्यानंतर पुन्हा त्रिकोणी संख्याची व्याख्या वापरायची. त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात तो फॉर्म्युला वापरायचा. त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात सांगितलं आपण, दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकार. मग 4चा क्रमवार संख्या कोणती आली, 5. उत्तर किती आलं, 20. दोन क्रमवार संख्यांचा जो गुणाकार येतो त्या गुणाकाराच्या निमपटीस, मग 20च्या निम्मे किती आले रे, 10. मग मला सांगा ही 10 त्रिकोणी संख्या. मग इथं पर्याय किती घेतलेला आहे रे, 20. म्हणजे की 20 पर्याय आपण वापरला, परंतु उत्तर किती आलं,
10च आलं, मग मला सांगा हे 20 त्रिकोणी संख्या नाही. मला एक सांगा, त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी मी काय फॉर्म्युला वापरला? जो पर्याय दिलेला आहे त्या पर्यायाची दुप्पट केली, 20 ची दुप्पट 40, तिच्या जवळची वर्गसंख्या त्याच्यातून वजा केली, वजा करून जे उत्तर आलं ते उत्तर गुणिले त्या पुढील संख्या. कारण त्रिकोणी संख्या म्हणजे काय? दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार. किती आला? 20. आणि त्या गुणाकाराच्या निम्मे, 20 च्या निम्मे किती आले? 10. त्याला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. मग इथं 10 आलेला आहे आणि आपण पर्यायातलं कोणता पर्याय घेतलेला होता? 20. मग इथं 20 आलेलं नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. बरोबर. चला आता पर्याय नंबर 2 याचा वापर करू. चला 21 ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे पाहायचं आहे. मग काय करायचं? दिलेला जो पर्याय आहे त्याची दुप्पट करा. 21 च्या दुप्पट किती? 42. त्याच्या जवळची वर्गसंख्या त्याच्यातून वजा करा. 42 च्या जवळ वर्गसंख्या कोणती येते? 36. कुणाचा वर्ग आहे? 6चा. 7चा वर्ग 49. 42 पेक्षा जास्त होतं, लहान संख्या वर्गसंख्या घ्यायची आहे म्हणून 36 घेतली, वजा बाकी केली. 12 मधून 6 गेले 6, हातचा 1 3 आणि 1 4 आणि 4 आणि 4 0, 4 मधून 4 गेले 0. उत्तर किती आलं रे? 6. जे उत्तर आलं, आता ती त्रिकोणी संख्या ही 21 आहे की किंवा नाही हे पाहण्यासाठी त्रिकोणी संख्याचा फॉर्म्युला वापरायचा. त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकार. मग 6चा क्रमवार कोण येतो? 7. 6 7 42 आणि आलेल्या उत्तराच्या निम्मे म्हणजे कोण असतं? त्रिकोणी संख्या. बे 2 4 बे 1 बे, हे तुमचं 21 आपल्याला या ठिकाणी मिळालं. म्हणून 21 संख्या कशी आहे हो? त्रिकोणी संख्या आहे. पुन्हा एकदा समजून घ्या, त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे काढण्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागतंय? आपल्याला याच्यामध्ये जो पर्याय घेतलेला आहे त्या पर्यायाची दुप्पट करायची. 21 ची दुप्पट 42 आली, तिच्या जवळची वर्गसंख्या त्याच्यातून वजा करायची, वर्गसंख्या वजा केली, उत्तर 6 आलं. जे उत्तर आलं ते उत्तर विथ क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकार म्हणजे गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या आपण म्हणतो. बरोबर ना? मग दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकार केला. गुणाकार किती आला? 42. 42 चे निम्मे केले म्हणजे 2 ने भागले. 2 ने कोणत्याही संख्येला भागल्यावरती निम्म होतं. 2 ने भागून उत्तर किती आलं? 21. मग मला सांगा हे 21 आणि हे 21 आल्यामुळे ही संख्या कसली आहे? त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे. पुढे आणखीन त्याच स्वरूपाचं उदाहरण घेतलेलं आहे. हा प्रकार खूप महत्वाचा आहे संख्याज्ञानामधला, त्रिकोणी संख्या. त्याच्यामुळे सुरुवातीला त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात समजलं आपल्याला. काय की दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. पण प्रश्न परीक्षेत विचारलेला असतो की खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही. मग आता आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी तुम्हाला पर्याय पद्धत वापरावी लागते. पहा. ठीक आहे. चला आता या प्रश्नामध्ये काय विचारलेले? खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही. नाही हा शब्द प्रयोग आहे. म्हणजे या 4 पर्यायापैकी एक त्रिकोणी संख्या नाही. मग ती कोणती नाही ते शोधायचं आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 वापरू. त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी आपल्याला त्या दिलेल्या पर्यायाची दुप्पट करावी लागते. 16 ची दुप्पट किती आहे रे? 16 2 32. मग तिच्या जवळची वर्गसंख्या त्याच्यातून वजा करावी लागते. 32 च्या जवळची वर्गसंख्या कोण आहे? 25. कुणाचा वर्ग? 5चा. म्हणून 32 मधून 5 गेले. ठीक आहे. वजा बाकी करू. 7 12 मधून 5 गेले, खाली 7 शिल्लक राहतात. हातचा 1 2 आणि 1 3, 3 मधून 3 गेले, 0 राहतात. शिल्लक उत्तर किती आलं रे? उत्तर 7 आलं. मग ही 16 त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी चला क्रमवार संख्याचा गुणाकार करावा लागेल. कारण त्रिकोणी संख्या म्हणजे काय? दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकार. 7 तिच्या जवळची क्रमवार संख्या 8, त्या गुणाकाराच्या निमपटीस आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. म्हणून भागिले मी 2 केलं डायरेक्ट. बे 1 बे, बे चौक 8, 7 गुणिले 4 बरोबर 28. मग मला सांगा आपण इथं पर्याय कोणता घेतला होता? 16. उत्तर किती आलं? 28. जरी इथं 16 उत्तर आलं असतं तर ही 16 त्रिकोणी संख्या झाली असती, पण इथं 16 उत्तर आलेलं नाही. म्हणून आपल्या प्रश्नात आपल्याला काय विचारलेलं आहे? कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही? मग मला सांगा उत्तर हे आपलं 16 त्रिकोणी संख्या नाही. आता पुढच्या संख्याचा विचार केला तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. उत्तर या प्रश्नाचं आपलं 16 आलेलं आहे आणि या तिन्ही संख्या कसल्या असतील? या तिन्ही संख्या कसल्या आहेत? त्रिकोणी संख्या आहेत. बघा
36 त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही पाहण्यासाठी काय करावं लागतंय आपल्याला, दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. 36च्या दुप्पट किती आलं, 72. मग त्याच्या जवळची वर्गसंख्या त्याच्यातून वजा करायची. 72च्या जवळची वर्गसंख्या 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 72 पेक्षा जास्त होतं, त्याच्यापेक्षा लहानच वर्गसंख्या आपल्याला त्याच्यातून वजा करावी लागते. ठीक आहे, वजा बाकी करू. 12 मधून 4 गेले, खाली 8 शिल्लक राहतात, हातचा 1, 6 आणि 1 बरोबर 7, 7 मधून 7 गेले, 0 राहतात. उत्तर किती आलं रे, 8. मग त्रिकोणी संख्या ही 36 आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आलेलं उत्तर गुणिले त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस म्हटल्यामुळं मी 2 न भागलं, निम्म होत आहे, आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. बे 1 बे, बे चौक 8, 9 गुणिले 4 बरोबर किती हो, हे 36. म्हणून ही 36 त्रिकोणी संख्या आहे. 45चा पण विचार करा, बघा बरं 45 त्रिकोणी संख्या आहे का, काय करावं लागते, दुप्पट. 45च्या दुप्पट किती आलं, 90. 90च्या जवळची वर्गसंख्या कोणती, 81. कुणाचा वर्ग आहे, 9चा. वजाबाकी केली, 10 मधून 1 गेले, 9 राहतात, हातचा 1, 8 आणि 1 9, 9 मधून 9 गेले, 0. मग उत्तर किती आलं रे, 9. मग ही 45 त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही पाहण्यासाठी काय करावं लागते, क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकार भागिले 2, म्हणजे की क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतो. बे 1 बे, बे 5 10, 9 गुणिले 5 बरोबर 9 5 45. म्हणून ही 45 संख्या कशी आहे, त्रिकोणी संख्या आहे. आता ही 55चा विचार करू जरा थोडा. 55 गुणिले 2 बरोबर 110. 110च्या जवळची वर्गसंख्या 100. उत्तर किती आलं, 10. म्हणजे 100, 110 मधून 100 वजा केलं 10. मग आपल्याला संख्या 55 त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी काय करावं लागेल, 10 गुणिले क्रमवार संख्या घेतली 11 भागिले 2. बे 1 बे, बे 5 10, 11 गुणिले 5 बरोबर 55. म्हणून हे 55 काय आहे, त्रिकोणी संख्या आहे. पण प्रश्न आपल्याला काय विचारला होता हो, प्रश्न विचारलेला होता खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही, तर त्या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे, 16. आता परीक्षेमध्ये प्रश्नाच्या शेवटी त्रिकोणी संख्या आहे विचारलेलं आहे का नाही विचारलेलं आहे, विद्यार्थी मित्रांनो याच्याकडे जरा व्यवस्थित थोडंसं तुम्ही लक्ष देणं हे गरजेचं आहे. जर नाही म्हटलं असेल कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही, तर त्या 4 पर्यायापैकी एक संख्या, एक उत्तर, एक पर्याय हे त्रिकोणी संख्या नसणार आहे. आणि आहे असं विचारलं असेल तर त्या 4 पर्यायापैकी एक उत्तर नक्कीच तुमचं ती त्रिकोणी संख्या असणार असेल. जर तुम्हाला त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ओळखता येणं गरजेचं आहे. मग मी तुम्हाला त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं ते आता सांगितलेलं आहे. मग किंवा नाही हे कसं ओळखायचं, एकाच स्वरूपातून तुम्हाला दोन्ही प्रश्नांची उत्तरे येतात. आहे त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही कसं ओळखायचं, तर दिलेल्या पर्यायाची दुप्पट करायची, दुप्पट करून तिच्या जवळची वर्गसंख्या त्याच्यातून वजा करायची, वजा करून जे उत्तर येतं ते उत्तर गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2 करायचं, क्रिया करून जे उत्तर येतं ते उत्तर तुम्ही जो पर्याय घेतलेला आहे तोच आलेला असेल तर ती संख्या ही त्रिकोणी संख्या असते. जरा व्यवस्थित माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, या उदाहरणाकडे लक्ष द्या. निश्चितपणे तुम्हाला त्रिकोणी संख्याची जी तुमची कन्सेप्ट असेल ती निश्चितपणे क्लिअर होईल. खूप सोपं आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे त्रिकोणी 231 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं प्रश्न पाया संदर्भात विचारलेला आहे. कुणाचा पाया, त्रिकोणी संख्येचा पाया या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. मग आता पाया म्हणजे काय हे सुरुवातीला तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. काय पाया कशाला म्हणतात हे समजून घेणं गरजेचं आहे. कुणाचा, त्रिकोणी संख्येचा पाया. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा प्रश्न जो काय सांगितला तो जरा डोक्याच्या बाहेर ठेवा. मी जे काय सांगतो आहे याच्याकडे जरा थोडंसं आपण लक्ष देऊयात. चला, आता 4 गुणिले 5 ही क्रमवार संख्या आहे. या दोघांचा गुणाकार किती आला हो, 20. ठीक आहे, मी जे सांगतो याच्याकडे लक्ष द्या. पाया म्हणजे काय, त्रिकोणी संख्याचा पाया कोणाला म्हणतात हे मी तुम्हाला सांगतो आहे. मी ज्या गोष्टी सांगतो याच्याकडे जरा थोडं चिकित्सक दृष्टिकोनातून पहा, लक्ष व्यवस्थित द्या. ठीक आहे, आपण त्रिकोणी संख्या कोणत्या संख्याला म्हणतो, कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्याचा जो गुणाकार येतो त्या गुणाकाराच्या निम्मे जे असतं तिला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. 20च्या निम्मे किती हो, 10. म्हणून 10 ही संख्या कशी आहे, त्रिकोणी संख्या आहे.
आता मला एक सांगा, 10 ही त्रिकोणी संख्या आपण कशी काढली? 10 ही त्रिकोणी संख्या 5 आणि 4 या दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा जो गुणाकार आहे त्या गुणाकाराच्या निमपट 10 आलं, म्हणून 10 ला आपण त्रिकोणी संख्या म्हणूयात. पण 10 ही त्रिकोणी संख्या कोणत्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकार आहे? 4 आणि 5 या दोन संख्यांचा गुणाकार आहे. त्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यामधील पहिली जी संख्या असते, पहिली जी संख्या येते त्या संख्येला आपण त्या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतो. काय म्हणतो? पाया म्हणतो. ठीक आहे. आणखीन एक उदाहरण आपण जरा थोडंसं समजून घेऊ. पाया कशाला म्हणतो? तर 9 गुणिले 10 या दोन क्रमवार संख्या घेतल्या. आता त्रिकोणी संख्या आपण याची तयार करूयात. दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. मग त्रिकोणी संख्या अगोदर काढू. 9 गुणिले 10 दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या, गुणाकार त्यांचा 90 आला. त्या गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे 90च्या निम्मे किती येतं रे? 90च्या निम्मे 45, म्हणून 45 ही संख्या कसली झाली? 45 ही संख्या त्रिकोणी संख्या झाली. पण 45 ही त्रिकोणी संख्या कोणत्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस आहे रे? 9 आणि 10 या दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस 45 आलं. म्हणून त्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यामधील जी पहिली संख्या येते, पहिली संख्या असते, त्या पहिल्या संख्येस आपण त्या त्रिकोणी संख्येचा काय म्हणायचं? पाया म्हणायचं. ठीक आहे. उदाहरण व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल. पुन्हा आणखीन एखादं उदाहरण आपण घेऊ. 10 गुणिले 11 बरोबर उत्तर किती आलं? 110. 110च्या निम्मे किती येतं रे? 55. 110च्या निम्मे म्हणजे 2 न भागलं तर निम्म होतं. 2 पंचे 10, 1 उरले 2 पंचे 10, म्हणजे 55 ही संख्या कसली आहे? 55 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे. बरोबर ना? आता 55 ही त्रिकोणी संख्या आहे, पण 55 कोणत्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकाराच्या निमपटी इतके येते? 10 आणि 11. मग त्यामधले पहिली संख्या कोणती आहे? 10. म्हणून पहिल्या संख्येस त्या त्रिकोणी संख्येचा काय म्हणतात? पाया म्हणतात. व्यवस्थित विसरू नका. ठीक आहे. तर याच्या आधारेच तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. एक त्रिकोणी संख्या दिली, कोणती? 231 त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि तिचा तुम्हाला पाया काढायला सांगितलेला आहे. ठीक आहे. हा प्रश्न बाजूला ठेवा. मी इथं ही त्रिकोणी संख्या कोणती आहे? 55. इथं एक हाच प्रश्न, याच स्वरूपाचा प्रश्न तयार करतो. मग हा प्रश्न तुम्हाला समजल्याच्या नंतर तुम्ही जो आपण स्क्रीनवरती प्रश्न घेतलेला आहे तो निश्चितपणे तुम्हाला समजेल. ठीक आहे. तर चला आता प्रश्न तयार करतो. 55 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा किंवा पाया कोणता? ठीक आहे. हा प्रश्न मी स्वतः तयार केलेला आहे. तर पाया कसा काढायचा बघा. पाया बरोबर. आता या 55 या त्रिकोणी संख्याचा पाया किती हो? एक आहे 10. बरोबर ना? पहिली संख्या पाया असतो. उत्तर किती यायला पाहिजे या प्रश्नाचं? आपल्या उत्तर 10 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? उत्तर 10 यायला पाहिजे. मग मला सांगा, याच्यामध्ये उत्तर आपल्याला 10 जर आलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे की ही जी मी क्रिया वापरणार आहे ती बरोबर आहे असं समजावं लागेल. पाया कसा काढतात पहा. जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे प्रश्नामध्ये त्रिकोणी संख्या कोणती दिली? 55. त्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. त्या त्रिकोणी संख्येची काय करायची? दुप्पट करायची. 55 ची दुप्पट किती आले रे? 110. तिच्या जवळची पुन्हा वर्ग संख्या त्याच्यातून वजा करायची. वजा करा. चला, वजा 110 वजा 100 बरोबर किती आलं? 10. वजा करून जे उत्तर आलेलं असतं ते उत्तर त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. मग 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती होता? 10. प्रश्न घेतला 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? पाया काढला मी, उत्तर 10 आलं. तुम्हाला कळालं असेल पाया ही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यामधील जी पहिली संख्या असते तिला त्या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात. प्रश्न विचारलेला होता 55 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. तर पाया आपण काढला. पाया कसा काढतात? दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची आणि दुप्पट करून तिच्या जवळची वर्गसंख्या त्याच्यातून वजा करायची. वजा करून जे उत्तर आलं ते त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. व्यवस्थित समजलं असेल. चला तर मग आताच्या आपल्या मूळ प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न काय होता?
231 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. मग पाया कसा काढतात? पाया बरोबर दिलेली जी त्रिकोणी संख्या आहे त्या त्रिकोणी संख्येची किती पट करायची? दुप्पट करायची. चला 231 ची दुप्पट किती येते? बे 1 बे, बे 3 6 आणि बे 2 4. किती आली दुप्पट? 462. तिच्यामधून तिच्या जवळची वर्गसंख्या वजा करायची. मला एक सांगा, त्रिकोणी संख्याचा पाया काढत असताना तुमचे 30 पर्यंतचे तरी कमीत कमी वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. वर्ग, पाडे, भाग घालवता येणे या गणितातल्या बेसिक गोष्टी आहेत. पहा, मी एकदम खालच्या दर्जात जाऊन म्हणजे की एकंदरीत एखादा आमचा विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असेल किंवा सरळ सेवेची किंवा एखाद्या परिचारक पदाची तयारी करत असेल, त्या माझ्या भावाला निश्चितपणे मी जे काय बोलतो आहे हे समजलं पाहिजे. जे स्टँडर्ड म्हणजे की MPSCची UPSCची तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा कंबाईनची तयारी करणारे असतील, त्या विद्यार्थ्याला तर निश्चितपणे या गोष्टी समजतच असतील. समजून घ्या. काय सांगितलं? दिलेली जी प्रश्नामध्ये संख्या त्रिकोणी संख्या आहे तिची दुप्पट करायची. दुप्पट करून तिच्या जवळची वर्गसंख्या तिच्यातून वजा करायची. 462च्या जवळची वर्गसंख्या कोणती रे? 400. कोणाचा वर्ग? 20चा. कोणाचा वर्ग आहे? 20चा. त्याच्यातून आपण वजा 3 2 6 231 त्रिकोणी संख्याचा आपल्याला पाया काढायचा आहे. 2 6 आणि या ठिकाणी 0 आलेला आहे. 231 या त्रिकोणी संख्येचा आपल्याला काय विचारलेला आहे? पाया विचारलेला आहे. तर 231 या त्रिकोणी संख्येचा पाया, खऱ्या अर्थानं त्रिकोणी संख्येचा पाया काढताना काय सांगितलं आपण? त्या संख्येची आपल्याला काय करायची आहे? दुप्पट करायची आहे. मग दुप्पट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण दिलेल्या संख्येची दुप्पट केली. 231 ची दुप्पट किती आली रे? 231 ची दुप्पट किती? 462. तिच्या जवळची वर्गसंख्या आपण काय केली? वजा केली. वजा करून आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं? 62 आलं. पर्यायामध्ये ते दिलेलं नाहीये, बरोबर ना? आपला पर्याय क्रमांक उत्तर हे आहे 62. बरोबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आणखीन घेऊयात आपण. दिलेल्या पर्यायामध्ये तुमच्या 231 या त्रिकोणी संख्येचा पायाच विचारलेला आहे. निश्चितपणे कॉन्फिडन्सनं सांगतो, दिलेल्या त्रिकोणी संख्येची जी संख्या दिलेली आहे तिचा तुम्हाला काय करावा लागतो? दुप्पट करावी लागते. दुप्पट करून जे उत्तर आलेलं असतं तिच्या जवळची वर्गसंख्या त्याच्यातून वजा करून जे उत्तर असतं तिला आपण काय म्हणतो? त्या त्रिकोणी संख्येचा पाया असं म्हणतो. उत्तर किती आलेलं आहे? 62. ठीक आहे. पुढचा प्रश्न लक्षात घ्या. 45 त्रिकोणी संख्या दिलेली आहे, तिचा आपल्याला पाया विचारलेला आहे. मग पाया बरोबर आपण काय सांगितलं? जी संख्या दिलेली आहे त्या संख्येची दुप्पट करा. बरोबर ना? 45च्या दुप्पट किती येते रे? 90 येते. आणि तिच्या जवळची वर्गसंख्या तिच्यातून काय करायची? वजा करायची. चला, 90च्या जवळ वर्गसंख्या कोणती आहे? 9चा वर्ग 81. बरोबर ना? 9चा वर्ग 81. ठीक आहे. वजाबाकी करू. वजाबाकी किती येते? 9. हातचा 1 येतो. 8 आणि 1 9. 9 मधून 9 गेले, 0 राहतात. उत्तर किती आलं? 9. मग याच्यामध्ये दिलेलं आहे का रे? ते नाहीये. म्हणजे याचा अर्थ पर्याय काय आहे? उत्तर आपलं 9 येतं आहे, पण पर्यायामध्ये ते दिलेलं नाही. म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर त्या प्रश्नाचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. काय सांगितलंय? 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? आता या ठिकाणी काय दिलेलं आहे? त्यांनी या ठिकाणी पाया दिलेला आहे. काय दिलेला आहे? पाया दिलेला आहे. पाया दिलेला असेल तर त्या पायावरून आपल्याला कसली संख्या ओळखायची आहे? पाया दिलेला असेल तर पायावरून तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायची आहे. मग पाया किती दिलाय रे? पाया दिलेला आहे 7. बरोबर ना? मग त्रिकोणी संख्याची व्याख्या काय आहे रे? दिलेली संख्या गुणिले त्यापुढील संख्या भागिले 2. बरोबर ना? म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असं म्हणतो. बे 1 बे, बे चौक 8, 7 गुणिले 4 बरोबर 7 चौक 28. हा तुमचा 7 पाया असणाऱ्या 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 28. आता मला सांगा, आता 28चा पाया किती सांगितलाय हो? 28चा पाया किती आहे? 7. मग मी प्रश्न उलट तयार केला. काय की याच्यामध्ये 28 या त्रिकोणी संख्येचा काय काढा? पाया काढा. मग आताच आपण पाया शिकलेलो आहोत. पाया काढताना आपण काय करतो? दिलेली जी त्रिकोणी संख्या असते
त्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करतो, बरोबर ना. दुप्पट किती आली 56 आणि तिच्या जवळची वर्ग संख्या आपण काय करतो तिच्यातून वजा करतो 56च्या जवळची वर्ग संख्या किती रे 49. कुणाचा वर्ग आहे 7चा. वजा बाकी करू 16 मधून 9 गेले खाली 7 शिल्लक राहतात. हातचा 1 4 आणि 1 5 5 मधून 5 गेले 0. उत्तर किती आलं 7. म्हणजे पाया किती आहे 7. या प्रश्नाचं उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे 28. काय केलं मी पुन्हा एकदा समजून घ्या व्यवस्थित. जो पाया दिलेला असतो पाया गुणिले त्यापुढील पाया म्हणजे त्या त्रिकोणी संख्यातली पहिली संख्या असते. जी त्रिकोणी संख्या असते त्या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा जो गुणाकार असतो त्या गुणाकारातली पहिली संख्या असते. मग ऑलरेडी इथं त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी आपल्याला पाया दिलेला आहे. मग पाया 7 म्हटलं ती क्रमवार संख्या कोणती त्याच्या जवळची 8 भागिले किती करावं लागेल 2. म्हणजे 2 क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण कसली संख्या म्हणतो त्रिकोणी संख्या म्हणतो. बे 1 बे बे चौक 8 7 चौक 28 म्हणजे 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे तर 28. ठीक आहे पुढे जाऊ. प्रश्न त्याच स्वरूपाचा आहे पहा. 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. आता याच्यामध्ये पाया दिलेला आहे. पाया म्हणजे जी त्रिकोणी संख्या आहे त्या त्रिकोणी संख्या ही कोणत्या 2 क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटी इतकी आहे. त्या 2 क्रमवार नैसर्गिक संख्यामधील पहिली संख्या म्हणजे त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. मग ठीक आहे 6 पाया दिलेला आहे. ठीक आहे त्याच्यावरून आपण त्रिकोणी संख्या काढू. 6 पाया म्हणजे त्या क्रमवार संख्यातली ही पहिली संख्या आली. पाया गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2 बे 1 बे बे त्रिक 6 7 गुणिले 6 3 बरोबर 7 त्रिक 21 ही काय झाली ती त्रिकोणी संख्या आहे. कुणाची की ज्या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे 6. पहा पाया दिला असेल तर पायावरून त्रिकोणी संख्या कशी काढायची याच्या अगोदरचा प्रश्न पाहिलेला आहे आपण. काय प्रश्न पाहिला 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. डायरेक्ट पाया गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2 या फॉर्म्युल्यामध्ये त्रिकोणी संख्या काढता येते. किंवा आताचा जो आपण प्रश्न पाहिलेला आहे 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. पाया गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2 या सूत्रामध्ये डायरेक्ट तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता येतात. केव्हा जर पाया दिलेला असेल तेव्हा कळत असेल. ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहू. पहा रे प्रश्न काय आहे 28च्या अगोदर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती. आता याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्रिकोणी संख्यांचा पाया कळाला असेल ज्या विद्यार्थ्यांना त्रिकोणी संख्या कोणती आहे किंवा नाही हे समजलं असेल त्या विद्यार्थ्यांना अशा प्रश्नांची उत्तरं लवकर काढता येतात किंवा मी जे काय सांगतो आहे ते व्यवस्थित समजतात. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे 28च्या अगोदर येणारी म्हणजे 28च्या पूर्वीची चौथी त्रिकोणी संख्या काढायला सांगितलेली आहे. पहा मग याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. जी त्रिकोणी जी संख्या प्रश्नामध्ये दिलेली असते त्या संख्येचा आपल्याला सुरुवातीला काय काढावा लागतो पाया काढावा लागतो. मग आता 28 ही संख्या दिलेली आहे हिचा आपल्याला पाया काढायचा आहे बरोबर ना. पूर्वीची किंवा नंतरची त्रिकोणी संख्या काढण्यासाठी अगोदर आपल्याला त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढावा लागतो. या गोष्टी विसरायच्या नाहीयेत. ठीक आहे मग पाया काढून घेऊ. 28 संख्या दिलेले पाया कसा करतात दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करतात. दुप्पट करून जे उत्तर येतं त्या 28 ची दुप्पट किती आली 56. त्याच्या जवळची वर्ग संख्या त्याच्यातून वजा करतात. 56च्या जवळची वर्ग संख्या किती रे 7 7चा वर्ग 49 वर्ग संख्या आहे. वजा बाकी करू. ठीक आहे 16 मधून हे तुमचं 9 गेले खाली 7 शिल्लक राहतात. हातचा 1 आला 4 आणि 1 5 5 मधून 5 गेले 0. पाया किती आला हो पाया बरोबर किती आला 7. मग आता पाया निघाल्यानंतर पहा एखादी त्रिकोणी संख्या दिलेली असेल एखादी त्रिकोणी संख्या दिल्यानंतर तिच्या पूर्वीची किंवा नंतरची त्रिकोणी संख्या काढायची असेल तर अगोदर तुम्हाला त्या संख्येचा पाया काढून घ्यावा लागतो. मग पाया कसा काढायचा याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेला आहे किंवा हा जो प्रश्न दिलेला आहे याच्यामध्ये सांगितलेला आहे की जी त्रिकोणी संख्या दिलेली तिची दुप्पट करायची. दुप्पट करून तिच्या जवळची वर्ग संख्या तिच्यातून वजा करायची. वजा करून जे उत्तर येतं ते उत्तर हे त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. मग पाया आता त्रिकोणी संख्येचा पाया काढला.
नंतर हे पहा, अगोदरची किंवा नंतरची त्रिकोणी संख्या काढण्यासाठी पाया गरजेचा आहे, हे वारंवार मी तुम्हाला सांगत आलेलो आहे. पाया काढला, मग पाया काढल्याच्या नंतर अगोदरची संख्या काढायची आहे त्रिकोणी. अगोदरची म्हणजे ती पूर्वीची, त्या 28च्या पूर्वीची, म्हणून ही पाया अगोदरची म्हणजे की पूर्वीची त्रिकोणी संख्या काढायची आहे, म्हणून 28च्या अगोदरची येणारी चौथी त्रिकोणी संख्या काढायची 28च्या पूर्वीची, म्हणून ह्याच्यातून वजा 4 केलं, याच्यातून वजा 4 केलं, उत्तर किती आलं रे? 3. बरोबर ना? पायामधून पूर्वीची कितव्या क्रमांकाची संख्या काढायची? चौथ्या, म्हणून 4 वजा केलं. जे उत्तर आलं त्या उत्तराला धरून तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायची आहे. मग त्रिकोणी संख्या म्हणजे काय? 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार. मग 3 गुणिले किती? 4. त्या गुणाकाराच्या निमपटीस आपण कसली संख्या म्हणतो? त्रिकोणी संख्या. म्हणून छेदात 2 घेतलं म्हणजे 4 त्रिक बे 1 बे, बे दोन्ही 4 आणि 3 दोन्ही 6, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं रे? 6. पर्याय क्रमांक किती? 4. पुन्हा एकदा समजून सांगतो. एखादी त्रिकोणी संख्या प्रश्नामध्ये दिलेली असेल, तिच्या पूर्वीची त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायची असेल किंवा तिच्या नंतरची त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायची असेल, तेव्हा तुम्हाला प्रश्नामध्ये जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्या त्रिकोणी संख्येचा काय काढावा लागतो? पाया काढावा लागतो. पाया कसा काढतात? जी संख्या दिलेली आहे ती संख्या गुणिले त्या पुढील संख्या, जे उत्तर आलं त्या उत्तरामधून त्या दिलेली संख्या गुणिले 2, म्हणजे त्याची दिलेली जी त्रिकोणी संख्या आहे तिची दुप्पट करावी लागते. म्हणजे 2 मी गुणलं, दुप्पट झाली 56. तिच्या दुपटीतून तिच्या जवळची वर्गसंख्या वजा करावी लागते. जे उत्तर आलं ते उत्तर म्हणजे त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. मग पाया तुम्हाला एकदा काढला, तुम्ही एकदा पाया काढला की त्या पायामधून पूर्वीची किंवा अगोदरची, या 28च्या अगोदरची किंवा पूर्वीची, या दोघांचाही शब्दाचा अर्थ एकच झाला. मग 28च्या अगोदरची त्रिकोणी संख्या काढायची. कितव्या क्रमांकाची? चौथ्या. अगोदरची म्हटल्यामुळे 28 पेक्षा उत्तर लहान येईल, म्हणून अगोदरची म्हटल्यामुळे वजाचं चिन्ह केलं. कितव्या क्रमांकाची? चौथ्या, म्हणून त्याच्यातून 4 वजा केलं. मग उत्तर किती आलं रे? 3. मग उत्तर आल्यानंतर तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता येते. त्रिकोणी संख्या कशी काढायची? क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकार. 3 गुणिले इथं 4 घेतलं, त्या संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतो, म्हणून 2 ने भागलं म्हणजे निम्म उत्तर येतं, म्हणून भागलं बे 1 बे, बे दोन्ही 4, 3 गुणिले 2 बरोबर 6, म्हणून पर्याय क्रमांक हे आपलं 4 उत्तर आलं. याचाच अर्थ असा, 28च्या अगोदर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? तर उत्तर आहे 6. ठीक आहे, समजलं असेल. पुढे एक असाच प्रश्न दिलेला आहे, पहा प्रश्न नीट व्यवस्थित पहा स्क्रीनवरती. प्रश्न काय सांगितलेला आहे? 36च्या नंतर क्रमाने येणारी 6वी त्रिकोणी संख्या कोणती? आता इथं नंतर हा शब्द प्रयोग वापरलेला आहे, म्हणजे 36च्या नंतर येणारी 6वी त्रिकोणी संख्या कोणती? मग 36च्या नंतर म्हणजे 36च्या पुढची 6वी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. म्हणजे येणारं उत्तर 36 पेक्षा लहान येईल का मोठं? मोठं. जर 36च्या पूर्वीची म्हटलं असतं 6वी त्रिकोणी संख्या, तर येणारं उत्तर 36 पेक्षा नक्कीच कसं आलं असतं? लहान आलं असतं. पण नंतरची म्हटलेलं आहे, मोठं उत्तर येणार कोणापेक्षा? 36 पेक्षा. तर ठीक आहे, चला मी काय सांगितलं? दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या नंतरची किंवा पूर्वीची त्रिकोणी संख्या काढायची असेल तर अगोदर त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घ्यावा लागतो. ठीक आहे, मग 36 या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घेऊ. पाया कसा काढतात? दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करतात. वारंवार मी या गोष्टी सांगत आलेलो आहे. 36च्या दुप्पट किती येतं रे? 72. मग आलेल्या उत्तरातून तिच्या जवळची वर्गसंख्या त्याच्यातून वजा करतात. मग 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 72 पेक्षा मोठं होत आहे. मोठी वर्गसंख्या घ्यायची नाही, तिच्या जवळची आणि तिच्यापेक्षा लहान वर्गसंख्या तिच्यातून दुपटीतून वजा करायची. ठीक आहे, वजा बाकी करू. 12 मधून 4 गेले, खाली 8 शिल्लक राहतात, हातचा 1 येतो. 6 आणि 1 7, 7 मधून 7 गेले, खाली किती राहतात रे? 0. म्हणजे पाया किती आला हो? पाया आपला 8 आला. हे पहा, पाया एकदा निघाला की आपल्याला पूर्वीची किंवा नंतरची काय जे विचारलेलं आहे ना त्या प्रश्नाचं उत्तर या पायाला अनुषंगून पकडून आपल्याला उत्तर काढता येतं. ते कसं? पहा, जो पाया आहे त्या पायातून 6 ही संख्या नंतरची म्हटल्यामुळं, म्हणजे 36च्या नंतरची, म्हणजे 36च्या पुढची, नंतरची म्हटल्यामुळे अधिक करावं लागेल. कितव्या क्रमांकाची? 6व्या क्रमांकाची, म्हणून त्यामध्ये आपण 6 अधिक केलं. उत्तर किती आलं रे? 8 आणि 6 बरोबर
14. मग हे उत्तर आल्यानंतर आपल्याला या उत्तराला पकडून आपल्याला त्रिकोणी संख्या 6वी पुढील काढता येईल. ते कसं? त्रिकोणी संख्या म्हणजे काय? दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार. 14चा क्रमवार संख्या कोणती येते? 15. त्या गुणाकाराचे निमपट जी असते तिला त्रिकोणी संख्या म्हणतो. म्हणून 2 ने त्याला भागल्यावरती निम्म उत्तर येतं. ठीक आहे, पाहू. बे 1 बे, बे 7 14, 7 गुणिले 15 बरोबर 15 7 पाचव दर्शे. मग मला सांगा याच्यामध्ये 105 कुठं दिलेलं आहे का हो? नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे किती आहे? उत्तर 4 नंबर यापैकी नाही. ठीक आहे, समजलं असेल. पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न काय आहे पहा. 78 या संख्येच्या पुढील क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? पुढील क्रमाने म्हणजे 78च्या पुढची 7व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या विचारलेली आहे आपल्याला. मग याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढील किंवा मागील त्रिकोणी संख्या काढायची असेल तर आधी काय काढावा लागतो? पाया. त्रिकोणी संख्या खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्हाला याच्यामध्ये मी सांगितलं सुरुवातीला 4 प्रश्न विचारले जातात. एक, त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ओळखणे. दुसरा, त्रिकोणी संख्यांचा पाया काढणे. तिसरा, दिलेल्या त्रिकोणी संख्याच्या पूर्वीची त्रिकोणी संख्या काढा किंवा नंतरची त्रिकोणी संख्या काढा. अशा स्वरूपाचे 4 प्रश्न तुम्हाला या त्रिकोणी संख्यावरती विचारले जातात. हा मुद्दा संख्या ज्ञानातील त्रिकोणी संख्या हा प्रकार खूप महत्वाचा आहे. म्हणून मी स्पेशल या त्रिकोणी संख्यावरती जास्त उदाहरणं घेतलेली आहेत, जेणेकरून त्रिकोणी संख्या कशाला म्हणावं, पाया कशाला म्हणावं, त्रिकोणी संख्याच्या पुढची त्रिकोणी संख्या कशी काढता येते, त्रिकोणी संख्याच्या दिलेली त्रिकोणी संख्याच्या पूर्वीची त्रिकोणी संख्या कशी काढायची, याच्यावरती आधारित मी 1-1 2-2 उदाहरणं तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहेत. तर व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. तर दिलेली त्रिकोणी संख्या जी 78 आहे तिचा आपल्याला आधी पाया काढावा लागेल. मग पाया कसा काढतो? दिलेल्या त्रिकोणी संख्येची आपण दुप्पट करतो. 2 ने गुणल्यावरती दुप्पट होतं. चला, 2 16, हातचा 1 आला, 2 7 14 आणि 1 15 म्हणजे 78ची दुप्पट किती हो? 156. तिच्या जवळची वर्ग संख्या आपल्याला त्याच्यातून वजा करायची. 12चा वर्ग 10चा वर्ग 100, 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169 जास्त होतो. मग जवळची वर्ग संख्या वजा करू. 6 मधून 4 गेले 2 शिल्लक राहतात. 5 मधून 4 गेले 1 शिल्लक राहतात. 1 मधून 1 गेले 0 शिल्लक राहतात. उत्तर किती आलं? 12. म्हणून या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? त्रिकोणी संख्येचा पाया हा 12 आपल्याला मिळाला. मग त्रिकोणी संख्येचा पाया मिळाल्यानंतर तुम्हाला त्रिकोणी संख्या कुठली विचारले? पुढची विचारले, पुढील. म्हणून या त्रिकोणी संख्यामध्ये पुढील कितव्या क्रमांकाची? 7व्या. म्हणून त्याच्यामध्ये 7 अधिक केलं. 12 आणि 7 बरोबर किती? 19. मग क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतो. म्हणून पाया 19 गुणिले तिच्या पुढची क्रमवार संख्या घेतली 20, तिची निमपट करायची म्हणून भागिले किती? 2. बे 1 बे 92 20. 19 गुणिले 10 बरोबर उत्तर किती आलं रे? 190. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 78 या संख्येच्या पुढील क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? तर पर्याय क्रमांक 3 उत्तर. हे पहा, त्रिकोणी संख्या तुम्हाला दिलेली असेल, त्याच्या पूर्वीची किंवा नंतरची त्रिकोणी संख्या तुम्हाला विचारलेली असेल तर निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो, जे तुमच्या पर्यायामध्ये प्रश्नामध्ये त्रिकोणी संख्या दिलेली आहे तिचा पाया काढायला विसरू नका. पाया कसा काढतात? तर त्रिकोणी संख्येची दुप्पट करून तिच्या जवळची वर्ग संख्या वजा करून जे उत्तर आलं तिला आपण पाया म्हणतो. पाया काढल्यानंतर नंतरची त्रिकोणी संख्या काढायची असेल तर अधिकचं चिन्ह वापरा. अगोदरची किंवा पूर्वीची त्रिकोणी संख्या काढायची असेल तर वजा चिन्ह वापरा. आणि कितव्या क्रमांकाची संख्या आहे ती संख्या पायातून वजा करा. वजा करून जे उत्तर येतं त्या उत्तर गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2 करा. तुमचं प्रश्नाचं आन्सर जे येतं ते अगदी राईट असतं, बरोबर असतं. ठीक आहे. व्यवस्थित मुद्दा हा समजला असेल. त्रिकोणी संख्याच्या पुढील किंवा मागील त्रिकोणी संख्या काढणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे पहा, काय? एका व्यासपीठावर काही नेते होते. काय सांगितलेलं आहे? एका व्यासपीठावर काही नेते होते. प्रत्येकाचे हस्तांदोलन केल्यास एकूण हस्तांदोलनांची संख्या किती झालेली आहे? एकूण हस्तांदोलनाची संख्या 120 होते. तर त्या व्यासपीठावर
एकूण नेते किती होते असा प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. मी सुरुवातीपासून गणित शिकवत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला हेच सांगत असतो, मित्रा, तुला जर प्रश्नाचा अर्थ समजला नाही तर तू गणिताचा तास किती रेग्युलर केले, किती शिक्षकांकडून शिकला, याचा उपयोग कधीच होणार नाहीये. तू पहिल्यांदा प्रश्न समजून घे. प्रश्न समजून घेतल्यानंतर शिक्षक तो प्रश्न कसा सोडून देतो आहे याच्याकडे लक्ष दे. नंतर तू त्या प्रकारचा प्रश्न एखाद्या प्रश्न संचातला पहा. क्वेश्चन पेपरमध्ये तू दिलेल्या क्वेश्चन पेपरमध्ये जर त्या स्वरूपाचा प्रश्न विचारलेला असेल तो पहा, सोडवायचा प्रयत्न कर. जर नाही आलं तर जाणकार व्यक्तीला किंवा तुमच्या शिक्षकाला तुम्ही वेळोवेळी तुम्ही विचारू शकतात. जर तुम्हाला मला वैयक्तिक प्रश्न विचारायचे असतील तर निश्चितपणे तुम्हाला अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती मला सोमनाथ SOMNATHDEVKEAR सोमनाथ देवकर या नावाला तुम्ही सर्च करा. सर्च केल्यानंतर त्याला फॉलो करा. फॉलो केल्यानंतर माझे दैनंदिनी जे लेक्चर्स आहेत ते निश्चितपणे तुम्हाला पाहता येतील. सोमनाथ SOMNATHDEVKEAR याला सर्च केल्यानंतर तुम्हाला माझी प्रोफाईल दिसेल. तुम्ही त्याला लाईक नक्की करा. नंतर तुम्हाला माझे निश्चितपणे दैनंदिनीचे जे लेक्चर्स असतील ते लेक्चर्स तुम्हाला पाहता येतील. ठीक आहे, चला मूळ प्रश्नाकडे जाऊ. काय एक व्यासपीठ आहे. सुरुवातीला सांगितले प्रश्न समजून घ्या. एका व्यासपीठावर काही नेते होते. काही नेते म्हणजे कोण? काही लोक होते समजा. त्या लोकांनी काय केलं? प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलन केलं, गुड दिला. आपण काय म्हणतो? शेक हँड. गुड दिला म्हणजे हस्तांदोलन केलं. तर एकूण सर्वांचे हस्तांदोलन किती झाले रे? 120. तर 120 एकूण हस्तांदोलन झाली तर त्या व्यासपीठावर किती नेते होते म्हणजे किती माणसं होती असा शब्दप्रयोग आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, दिलेल्या प्रश्नामध्ये एकूण हस्तांदोलन किती झालेले आहेत हे बघायचं. डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं पहा. दिलेल्या संख्येमध्ये जे हस्तांदोलन झालेले आहेत त्या हस्तांदोलनाची दुप्पट करायची. हस्तांदोलनाची दुप्पट करायची. 120 हस्तांदोलन झालेले त्याची दुप्पट केली. दुप्पट किती आले रे? 240 आले. त्या 240 मधून म्हणजे त्याच्या दुपटीमधून तिच्या जवळची वर्गसंख्या वजा करायची. मला सांगा 240च्या जवळची वर्गसंख्या किती रे? 15चा वर्ग 225 येतो. ती संख्या वजा केली. ठीक आहे, वजा बाकी करूया. 10 मधून 5 गेले खाली, 5 शिल्लक राहतात. हातचा 1 आला. 1 आणि 2 3. 4 मधून 3 गेले, 1 शिल्लक राहतात. नंतर हातचा वगैरे येत नाही. उत्तर किती आलं रे? 15. जे उत्तर आलेलं आहे त्याच्यामध्ये 1 प्लस करायचं. 1 प्लस करून जे उत्तर येतं ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं. म्हणजे त्या व्यासपीठावर एकूण किती नेते उपस्थित होते? तर त्या व्यासपीठावर एकूण 16 नेते उपस्थित होते. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक उत्तर किती आहे? 2. ठीक आहे, समजलं असेल. किंवा इथं प्रश्न मी हा तयार करतो उलट, म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की चूक आहे हे आपल्याला पाहण्यासाठी प्रश्न एक तयार करतो. एकूण नेते किती? तिथं 16. प्रश्न असा तयार करतो, एका व्यासपीठावर 16 नेते उपस्थित आहेत. किती नेते? 16 नेते उपस्थित आहेत. समजून घ्या, त्यांनी एकमेकाशी हस्तांदोलन केले. त्यांनी एकमेकाशी हस्तांदोलन काय केले? हस्तांदोलन केले. तर एकूण किती हस्तांदोलने होतील? तर एकूण किती हस्तांदोलने होतील असा प्रश्न मी तयार केला. समजून घ्या, काय 16 नेते एकमेकांशी हस्तांदोलन केली तर एकूण किती हस्तांदोलने होतील? तर उत्तर किती यायला पाहिजे? 120. तर हस्तांदोलने डायरेक्ट कशी काढतात पहा. प्रश्नात दिलेली संख्या गुणिले त्या अगोदरची संख्या भागिले 2. बे 1 बे 8 16. 15 गुणिले 8 बरोबर 120. म्हणून हे 120 आलं. किती जणांचे हस्तांदोलन केल्यावरती 120 होतात? 16 जणांनी. बरोबर ना? म्हणून आपलं हे 16 या प्रश्नाचं उत्तर कसं आहे? बरोबर आहे. ठीक आहे, दोन्हीकडूनही मी प्रश्न तुम्हाला फिरून दाखवला. बरोबर ना? पुन्हा एकदा सांगतो, जर डायरेक्ट हस्तांदोलन दिली असतील त्या व्यासपीठावर जेवढी लोक त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केले 120 झाले. तर प्रश्न विचारला 120 त्या व्यासपीठावर हस्तांदोलन झाले, शेक हँड झाले, तर किती लोक त्या व्यासपीठावर उपलब्ध असतील? तर डायरेक्ट प्रश्न कसा सोडवायचा? हस्तांदोलन जी झालेली आहेत त्याची दुप्पट करायची. 240 आली. तिच्यामधून तिच्या जवळची वर्गसंख्या वजा करायची. 240च्या जवळची वर्गसंख्या 225. 15चा वर्ग आहे. वजा बाकी केली. उत्तर किती आलं?
15 उत्तर आलं, बरोबर ना. जे उत्तर आलं त्याच्यामध्ये 1 अधिक करा, हे इतके एकूण तुमचे काय असतात, एकूण लोकांनी हस्तांदोलन केलेली असतात. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे 16. ठीक आहे, समजलं असेल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न काय आहे बघा. एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदा काय केलं, सामना खेळला, बरोबर ना. तर एकूण सामने किती झाले, 55 सामने झाले. तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते असा प्रश्न आहे. हस्तांदोलनासारखाच आहे हा प्रश्न. पहा इथं मी प्रश्न हा तयार करेल की एका व्यासपीठावर प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलने केली तेव्हा एकूण हस्तांदोलने 55 झाली, तर त्या व्यासपीठावर एकूण किती व्यक्ती उपस्थित होत्या. तसा प्रश्न विचारण्याऐवजी त्यांनी क्रीडा क्षेत्रावरती प्रश्न विचारलेला आहे. एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदा सामना खेळला. मग किती सामने झाले रे, एकूण 55. मग काय सांगितलं, दिलेल्या संख्येची डायरेक्ट दुप्पट करायची आणि तिच्या जवळची वर्गसंख्या तिच्यातून वजा करायची. उत्तर किती आलं, 10. आणि आलेल्या उत्तरामध्ये काय करायचं, 1 अंक अधिक करायचा. उत्तर किती आलं, 11. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर किती आहे रे, 11. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न याच्यामध्ये दिलेला आहे, सोबतच्या आकृतीत एकूण काय विचारलेले आहे, त्रिकोण किती असा प्रश्न विचारलेला आहे. खूप सोपं आहे. एकूण याच्यामध्ये हे पहा, हा पहिला त्रिकोण, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा असं म्हणून जमत नाही, बरोबर ना. याच्यात त्रिकोण मोजण्याची जी ट्रिक्स आहे, तर प्रत्येक याच्या त्रिकोणामध्ये अंक नंबर सिरियल लिहित चालायचे. 1 2 3 4 5 6 यांची डायरेक्ट जी बेरीज येते तितके त्रिकोण त्या आकृतीमध्ये असतात. ठीक आहे, 2 आणि 1 बरोबर 3, 3 आणि 3 बरोबर 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 बरोबर किती, 21. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक किती, 4. किंवा डायरेक्ट 21 उत्तर काढायचं असेल तर जो शेवटचा नंबर असतो, शेवटचा नंबर किती आहे, 6, शेवटचा नंबर गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2 या फॉर्म्युल्यामध्ये देखील उत्तर तुमचं येतं. बे 1 बे बेत्रिक 6, 6 3 गुणिले 7 बरोबर हे तुमचं 21 आलं. कळतंय मुद्दा. तर अशा पद्धतीनं त्रिकोण दिलेल्या एकात एक त्रिकोण दिलेले असतील तर ते त्रिकोण अशा पद्धतीनं मोजायचे. ठीक आहे, पुढचा संख्याचा नवीन प्रकार या ठिकाणी दुसरा आपण अभ्यासत आहोत, चौरस संख्या. खूप सोपं आहे. या चौरस संख्यांवरती स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेले नाहीत, पण एका वाक्यामध्ये तुम्हाला चौरस संख्या कशाला म्हणतात हे समजेल. इथं व्याख्या दिलेली आहे, पूर्ण वर्ग संख्यांना आपण चौरस संख्या असं म्हणतो. जी वर्ग संख्या असते त्या वर्ग संख्यांना आपण चौरस संख्या म्हणायचं. ती वर्ग संख्या नसेल तर ती चौरस संख्या नाहीये. मला सांगा, 4 वर्ग आहे कुणाचा, 2चा वर्ग आहे. 9 वर्ग आहे कुणाचा, 3चा. 16 वर्ग आहे कुणाचा, 4चा. 25 वर्ग आहे कुणाचा, 5चा. 36 वर्ग आहे कुणाचा, 6चा. या वर्ग संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतो, चौरस संख्या म्हणतो, विसरायचं नाही. मला सांगा, मग 100 संख्या चौरस संख्या असेल का? यस असेल. का? कारण 100 ही वर्ग आहे कुणाचा, 10चा वर्ग आहे. म्हणून काय समजलं आपल्याला, चौरस संख्या म्हणजे ज्या संख्या वर्ग संख्या आहेत त्या संख्यांना आपण चौरस संख्या म्हणावं. ठीक आहे, पुढचा प्रकार तिसरा, संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या कशाला म्हणतात हे पहा. ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. विभाजक म्हणजे काय, ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जात असेल तशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. परीक्षेत प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे किंवा नाही. आता उदाहरणार्थ 25 घेतलं आपण, मग 25 संख्या संयुक्त आहे किंवा नाही हे ओळखायचं असेल आपल्याला, तर मला सांगा, 25 ला 25 ने भाग जातो, 25 ला 5 ने देखील भाग जातो, बरोबर ना. 25 ला 1 ने देखील भाग जातो. मग मला सांगा, एकूण 25 ला किती संख्यांनी भाग गेला रे, 1 2 आणि 3 संख्यांनी भाग गेला. म्हणून 25 ही संख्या संयुक्त संख्या आहे. का? कारण व्याख्यामध्ये सांगितलंय ज्या संख्येना कितीपेक्षा जास्त संख्यांनी भाग गेला पाहिजे, 2 पेक्षा जास्त. मग 25 ला 25 ने गेला, 1 ने गेला, 5 ने भी भाग गेला, म्हणजे 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग गेला. म्हणून 25 संख्या ही कसली संख्या आहे, संयुक्त संख्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तर अशा
उदाहरणामध्ये सांगितलेले 15, 20, 25, 28 इत्यादी या संख्या कशा आहेत? संयुक्त संख्या आहेत. संयुक्त संख्या संदर्भात काही खाली वैशिष्ट्य दिलेली आहेत पहा. मी सांगितलं एक ही संख्या संयुक्त आणि मूळ संख्या नाही. आता मूळ संख्या म्हणजे काय किंवा संयुक्त संख्या म्हणजे काय हे तुम्हाला मी सुरुवातीला याच्या अगोदरच्या प्रकरण शिकवत असताना संख्याच्या प्रकारामध्ये मी मूळ संख्या तुम्हाला शिकवलेली आहे. मूळ संख्याला फक्त दोनच संख्यांनी भाग जातो. त्या दोन संख्या कोणत्या? स्वतः आणि एक, बरोबर ना? अशा दोन संख्यांनी मूळ संख्यांना भाग जातो. म्हणून पण संयुक्त संख्यांना किती संख्यांनी भाग जावा लागतो? 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जावा लागतो. म्हणजे 3, 4 अशा कितीही फक्त 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जावा लागतो. मग 1 ला 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जात नाही, म्हणून एक संख्या ही या संयुक्त मध्येही येत नाही. मूळ संख्याला 2 संख्यांनी भाग जातो, म्हणून एक ही संख्या संयुक्त संख्या ही नाही व मूळ संख्या ही नाही. पुढे काय सांगितले? सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? 4. बघा 1, 2, 3 आणि 4. आता 1 ही तर मूळ पण नाही आणि संयुक्त ही नाही. 2 संख्या ही मूळ संख्या येते, कारण 2 ला 2 ने आणि 1 नेच भाग जातो. संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो तिला संयुक्त म्हणावं, म्हणजे ही पण नाही. आता 3 ला बघा, 3 ला 3 ने आणि 1 ने या दोनच संख्यांनी भाग जातो, म्हणून 3 पण संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या येत नाही. 4 ला बघा, 4 ने भाग जातो, 1 ने भाग जातो, 4 ला 2 नेही भाग जातो. अशा मिळून 1, 2 आणि 3 संख्यांनी भाग गेला. मग 2 पेक्षा जास्त संख्यांनी ज्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तिला आपण संयुक्त संख्या म्हणावं. म्हणून मला सांगा सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? 4. अशा 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण किती संयुक्त संख्या आहेत? 74 संयुक्त संख्या आहेत. एकूण मूळ संख्या किती आहेत? मूळ संख्या 25 आहेत आणि त्या 74 आणि 25 मिळून 99 संख्या झाल्या. एक संख्या कोणती आहे? पहिल्या क्रमांकाची. ती संख्या मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या देखील नाही. म्हणून 74 एकूण 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या आहेत आणि 25 मूळ संख्या आहेत. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे काय आहे? डायरेक्ट इथं दिलेलं आहे 1 ते 100 मधील सर्व संयुक्त संख्यांची बेरीज. मी डायरेक्ट इथं बेरीज दिलेली आहे. ज्या 74 संख्या आहेत त्यांची बेरीज 3989 येते. संयुक्त संख्यावरती प्रश्न विचारले गेले तर ही जी मी तुम्हाला स्क्रीनवरती संयुक्त संख्या संदर्भातली वेगवेगळी जी वैशिष्ट्ये दिलेली आहेत या गोष्टी जरा थोड्याशा तुम्ही लक्षात ठेवा. संयुक्त संख्याला किती संख्यांनी भाग जातो? 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जात असेल तर तिला संयुक्त संख्या म्हणावं. बस याच्या व्यतिरिक्त तुम्हाला विशेषतः पोलीस भरतीमध्ये व सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात नाहीये. ठीक आहे. पुढचा प्रकार आपण पाहू. प्रकार चौथा, परिमेय संख्या. आता याच्यामध्ये परिमेय संख्या, अपरिमेय संख्या असे प्रकार पडतात. पण आता परिमेय संख्या कशाला म्हणतो आपण लक्षात घ्या. पूर्णांक संख्येचा छेद 0 व्यतिरिक्त असेल तर त्या संख्येला आपण परिमेय संख्या असं म्हणावं. इथं मी दिलेलं आहे पी ही पूर्ण संख्या आहे, क्यू ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर त्याला आपण परिमेय संख्या असं म्हणावं. इथं पी छेद क्यू आणि पी छेद नॉट छेदामध्ये 0 दिलेला आहे. या 0 व्यतिरिक्त संख्या असायला पाहिजे. ठीक आहे. हे जे मी काय दिलेलं आहे याच्यापेक्षा मी काय सांगतो याच्याकडे लक्ष द्या. एखादी कोणतीही संख्या असेल 2, पण त्या संख्येचा छेद जो आहे हिला आपण अंश म्हणतो आणि खालच्या संख्येला आपण छेद म्हणतो. छेदातली संख्या 0 सोडून कोणतीही घ्या, फक्त छेदामध्ये 0 नसावं. छेदामध्ये जर 0 घेतलं तर ती संख्या ही परिमेय संख्या होत नाहीये. बरोबर ना. परिमेय संख्या काय सांगते? परिमेय संख्या जर छेदात 0 व्यतिरिक्त कोणती पण तुम्ही संख्या घ्या, मग ती संख्या ऋण असेल किंवा ती संख्या कितीही मोठी असेल अंशापेक्षा चालतं, फक्त 0 छेदात नसावं. जर छेदामध्ये 0 असेल तर तिला आपण परिमेय संख्या म्हणत नाही. बस एवढा साधा मुद्दा तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. काय सांगितलं? शून्येतर पूर्णांक जी संख्या आहे 5 छेदामध्ये फक्त 0 लिहायचं नाही, काय बी लिहा, ती संख्या परिमेय संख्या आहे. पण छेदामध्ये जर 0 लिहिलं तर ही परिमेय संख्या होत नाही. म्हणून हे जे मी तुम्हाला स्क्रीनवरती काही व्याख्या वगैरे दिलेल्या आहेत त्यापेक्षा माझ्या शब्दाकडे व्यवस्थित लक्ष द्या. काय सांगितलं? एखाद्या संख्येच्या छेदामध्ये जर 0 व्यतिरिक्त कोणतीही संख्या लिहिलेली असेल, ती ऋण असेल तरीही चालते, त्या संख्येला आपण
काय म्हणायचं, पूर्ण परिमेय संख्या असं म्हणतात. ठीक आहे. प्रश्न याच्यावरती एक मी घेतलेला आहे, स्क्रीनवरती पहा व्यवस्थित. प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या नाही. बघा शेवटी काय विचारलं, नाही असा प्रश्न विचारलेला आहे. मग मला सांगा पहिला पर्याय काय आहे, 0. ती परिमेय संख्या आहे का हो, आहे. का, त्या संख्येला छेद नाही म्हणजे छेद किती असतो, 1, म्हणून ही संख्या परिमेय संख्या आहे. आता दुसरी संख्या, दुसरा पर्याय काय आहे, 1. त्याला छेद नाही म्हणजे छेद असतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, यांना छेद नाही म्हणजे यांचा छेद हा किती असतो, यांचा छेद 1 असतो. मग मला सांगा ही 2 ही परिमेय संख्या आहे, 3 देखील परिमेय संख्या आहे, पण ही परिमेय संख्या नाही. का, 2/0 आलेला आहे. मग काय सांगितलं, छेदात जर 0 आलं असेल तर ती संख्या परिमेय संख्या नसते. म्हणून छेदामध्ये मायनस पण संख्या असेल तरी चालते, पण फक्त काय नसावं, 0 नसावं. समजलं असेल. काय कळालं आपल्याला, परिमेय संख्या याचा अर्थ असा की ज्या संख्येच्या छेदामध्ये जर 0 आलेलं असेल तर तिला परिमेय संख्या म्हणत नाहीयेत. परिमेय संख्या म्हणायचं असेल तर 0 व्यतिरिक्त छेदामध्ये कोणतीही संख्या चालते. ठीक आहे. पाचवा संख्या ज्ञानातील पाचवा संख्याचा प्रकार अपरिमेय संख्या. पहा साध्या भाषेमध्ये सांगतो, इथं व्याख्या दिलेली, व्याख्या आधी वाचू. ज्या करणीचे वर्गमुळातील संख्येचे अर्थात उत्तर गणितीय प्रक्रियेने मिळत नाही, त्यासाठी आपल्याला गणनयंत्राचा वापर करावा लागतो, अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, अपरिमेय संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्याचं उत्तर आपल्याला काढण्यासाठी गणनयंत्राचा म्हणजे तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेटर असेल, मोबाईल असेल, याचा वापर करावा लागतो. सहज तुम्हाला त्याचं उत्तर काढता येत नाही, त्या संख्यांना परिमेय संख्या, अपरिमेय संख्या म्हणतात. किंवा साध्या भाषेमध्ये सांगतो, ज्या संख्यांचं वर्गमूळ आपण सहजासहजी काढू शकत नाही. आता मला सांगा, वर्गमुळात 11, वर्ग संख्या 11 वर्ग संख्या आहे का, नाही. मग याला आपल्याला गणनयंत्राचा वापर करावा लागतो. जसं की वर्गमुळात 25 दिलं, फास्ट सांगतात ही 25 कुणाचा वर्ग आहे, 5चा, म्हणून वर्गमुळात 25 ही कसली संख्या, परिमेय संख्या येईल, बरोबर ना रे. पण वर्गमुळात जर इथं मी 3 घेतलं, 3 कुणाचा वर्ग माहिती का, नाहीच. याचं उत्तर काढता येते का, नाही. याचं उत्तर काढता येते का, नाही. म्हणून या संख्या कशा आहेत, अपरिमेय संख्या आहेत. उदाहरणात दिलेत 11 वर्गमुळात, त्याचं उत्तर सहजासहजी काढता येत नाहीये. वर्गमुळात 3 कुणाचाच वर्ग नाही, 1 वर्गमुळात 3, वर्गमुळात 3 कुणाचाच वर्ग नाही, म्हणजे याचं उत्तर आपल्याला निश्चित काढता येत नाही. म्हणून याला आपण अपरिमेय संख्या म्हणायचं. आपल्या साध्या भाषेत लक्षात ठेवायचं झालं तर एखाद्या संख्यांची वर्गमूळ निघत नसतील तर तिला आपण परिमेय संख्या म्हणा. ठीक आहे. पुढचा प्रकार आहे 6वा, गुणाकार व्यस्त संख्या. ज्या 2 संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या संख्यांना आपण गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतो. आता उदाहरणार्थ 5/4 गुणिले 4/5 घेतलं. या 2 संख्यांचा गुणाकार, आता 5 1 5, 5 1 5, 4 1 4, 4 1 4, 1 गुणिले 1 बरोबर 1, 1 गुणिले 1 बरोबर 1, 1 भागिले 1 बरोबर 1. किती आला रे गुणाकार, 1 आला. म्हणून 5/4 ची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे गुणाकार व्यस्तामध्ये उत्तर किती येतं, उत्तर 1 येतं. मग आता गुणाकार व्यस्त कशाला म्हणतात, उदाहरणार्थ इथं 5/4 घेतलेला आहे, याचा गुणाकार व्यस्त करायचा आहे. गुणाकार व्यस्त, गुणाकार व्यस्त म्हणजे अंशातील जी संख्या असते ती छेदात लिहावी लागते आणि छेदातली जी संख्या असते ती अंशात लिहावी लागते. याला म्हणतात व्यस्त संख्या, बरोबर ना. याला म्हणतात गुणाकार व्यस्त संख्या. यांचा गुणाकार केल्यानंतर गुणाकार किती येतो, 1 येतो. म्हणून व्याख्यामध्ये सांगितलेलं आहे, ज्या 2 संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या संख्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त असतात. उदाहरण आणखीन एखादं घेऊ आपण. 1/2 ची गुणाकार व्यस्त किती येईल रे, 2/1. अंश छेदात लिहायचा, छेद अंशात लिहायचा, गुणाकार करा. बघा बे 1 बे आणि छेदातलं बे 1 बे, 2 न 2 ला भागलं, उत्तर किती आलं, गुणाकार किती आला, 1. कळतंय. गुणाकार व्यस्त म्हणजे दिलेली संख्या जी असते, दिलेली संख्या अपूर्णांकात दिलेली असेल तर अंश छेदात छेद अंशातल्या तिचा गुणाकार व्यस्त होतो. इथं तेच उत्तर दिले. 3/4 ची गुणाकार व्यस्त संख्या, 5/4 ची गुणाकार व्यस्त संख्या, हे 4 अंशात लिहिलं आणि हे जे 5 आहे ते छेदात लिहिलं, याला आपण गुणाकार व्यस्त असं म्हणतो. आता 5चा वर्ग ही गुणाकार व्यस्त स्वरूपात कशी लिहिता येईल पहा. आता हे 5 जे आहे, 3चा 5 घात ही गुणाकार व्यस्त स्वरूपात संख्या
3चा वजा 5 किंवा 1/3/5 हे सांगता येईल. कसं पहा, आता मला सांगा, गुणाकार व्यस्त संख्या ही धन आहे, बरोबर ना, ही धन आहे. आता मला एक सांगा, या संख्येला छेद नाही, म्हणजे या संख्येला छेद किती आला रे? 1 आला. मग याचा आपल्याला पक्षांतर करायचं आहे, बरोबर ना. मग हे 1 कुठं जाईल रे? अंशामध्ये जाईल. आणि हे 3/5 कुठं येईल? छेदामध्ये येईल. मग हे धन असल्यामुळे याचा घात हा कसा झाला? पक्षांतर करताना अंशातलं छेदात आल्यानंतर ऋण झाला, म्हणून 1/3/5 ही कशी संख्या आहे? ऋण संख्या आहे. या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संख्या ज्ञानातील मी विविध संख्यांचे प्रकार या ठिकाणापर्यंत शिकवत आलेलो आहे. याच्या अगोदरच्या सत्रामध्ये देखील मी काही संख्या ज्ञानावरती मध्ये येणारे संख्याचे प्रकार शिकवले. जे शिल्लक राहिलेले संख्याचे प्रकार होते हे या सत्रामध्ये, या तासिकेमध्ये घेतलेले आहेत. जर तुम्हाला हे मी शिकवलेलं आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. निश्चितपणे तुम्हाला आवडलं असेल तर लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम याला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी ही ऑनलाईन शिक्षण देणारी संस्था आहे. घर बसल्या आपल्याला व्यवस्थित आणि तज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून त्यांचे अनुभव, त्यांची शिकवण्याची पद्धत हे आपल्याला पाहता येते. नक्कीच घर बसल्या महाराष्ट्रातील दिग्गज आणि अनुभवी शिक्षकाचं तुम्ही कमी फीसमध्ये ज्ञान घेत असाल तर येणारा काळ नक्कीच तुमचा असेल आणि तुम्ही या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल ही अपेक्षा ठेवून आज या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू सो मच.